था। बहुत हम खोजने की कोशिश किए, बहुत जगह खोजे, पटना, बिहार, माने कि क्या बोलता है, भागलपुर सब तक माने कि खोज चुके हैं, नहीं मिला। सब लोग खोज के थक गए, नहीं मिला तो हम सोचे जो मर गया होगा वो। 9 महीना हो गया, कहीं कितनों पता नहीं लगा था, हम सोचे जो मर गया होगा। मगर हमको यहाँ से गोंदिया स्टेशन से सखी वास्तव से कॉल गया, 3 दिन पहले गया, जो यहाँ पर है तो हमको कॉल गया, तो हम बातचीत किए, हम लोग बहुत खुशी हुआ, देखे वीडियो कॉलिंग देखे, बहुत खुशी हुआ। तब हम लेने के लिए इसको हम यहाँ आ चुके हैं, तो आके हम सर, बच्चा चोर म्हणून तिला पकडण्यात आलं होतं गावकऱ्यामार्फत आणि रामनगर पोलीस स्टेशन मार्फत आपल्या वन स्टॉप सेंटर इथे दाखल केलेले होते. इथे आल्यानंतर सर्वात आधी तर आम्हाला ती मानसिक रुग्ण आहे हे सांगण्यात आले. मात्र ती निरक्षर असल्यामुळे जास्त काही बोलत नव्हती. आमच्याकडे 5 दिवस राहिल्यानंतर हळूहळू तिच्यासोबत बोलणं सुरू झालं आणि तिने तिच्याकडून विचारपूस केली असता पिपरिया हे गाव सांगितलं आणि त्यामार्फत आम्ही ती कुठली आहे हे सर्च केलं, तेव्हा ती बिहारची आहे हे समजलं आणि पिपरिया पोलीस स्टेशन मार्फत ती सर्व माहिती सांगून तिच्या घरापर्यंत पोहोचलो. तिच्या घरच्या सदस्याची गोष्ट केली. व्हिडिओ कॉल मार्फत तिच्याशी संपर्क झाला आणि आज तिच्या घरचे लोक आमच्या सेंटरला घ्यायला आलेत आणि त्यांच्या हातात आम्ही तिला सुपूर्द केलेला आहे. हो सर, आधार कार्ड वगैरे आणलं होतं. आमचे हे सेंटर जे आहे 24x7 महिलांसाठी कार्यरत आहे आणि मान्य जिल्हा महिला बालविकास अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनामध्ये हे चालत असते आणि इथे ज्या पीडित महिला आहेत, कोणत्याही प्रकारच्या समस्या संबंधित महिला यांना इथे समुपदेशन, शेल्टर, निवारा या सर्व सोयी एका छताखाली उपलब्ध केल्या जाते आणि अशा महिलांना ज्या पीडित आहेत त्यांना त्यांच्या सर्व सुविधा देऊन त्यांच्या समस्यांचे इथे निराकरण केले जाते. ही महिला आपल्याकडे 5 दिवसापासून म्हणजे 27 तारखेपासून इथे दाखल होती आणि आज तिच्या स्वाधीन करण्यात आले.